शिंदेंचा गुप्त डाव मुख्यमंत्र्यांची झोप उडवणार असे सूत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येते आहे. कोणी विचारही केला नव्हता की एक शांत दिसणारा माणूस संपूर्ण राजकारण एक दिवस असा हादरावून सोडेल. संपूर्ण भाजपचा खेळ संपलाय, कारण पडद्यामागे एक मोठा गेम झालाय. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहेत, पण त्यांना वेळोवेळी दाबण्याचा प्रयत्न झाला. मुंबईमध्ये महापौर त्यांचा बसवायचा होता, तिथे त्यांचा गेम केला गेला. दादांच्या आगमनानंतर त्यांना महत्त्वाची पदं मिळतील असं वाटलं होतं, पण तसंच झालं नाही. उलट भाजपने वारंवार शिंदे गटाला दुय्यम स्थान देण्याचा प्रयत्न केला. पण अखेर शिंदेंनी असा डाव टाकला आहे की ज्याने मुंबईपासून दिल्लीपर्यंत खळबळ उडाली आहे. हा डाव असा होता ज्याची कल्पना न राज्याच्या मुख्यमंत्र्यांना होती न दिल्लीतील चाणक्यांना. हा लढा फक्त सत्तेचा नाही, तर तो त्यांच्या अस्तित्वाचा आणि स्वाभिमानाचा आहे. शिंदेंनी एक शब्दही न बोलता शांत राहून असा गेम केला की ज्यामुळे अक्षरशः पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांची झोप मोड उडाली आहे. एका रात्रीत खेळ पालटला. मग अचानक असं काय झालं? शिंदेंनी असं काय केलं की ज्यामुळे भाजपचे दाणे दणाले आहेत? अशी कोणती छुपी युती झाली की ज्यामुळे आता भाजपच्या हातून सत्ता जाणार असं बोललं जातंय? चला जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट. मुंबईचा मलबार हिल परिसर, जिथे सत्तेच्या चाव्या फिरतात आणि जिथे रात्रीच्या शांततेतही राजकारणाचे श्वास ऐकू येतात. वेळ रात्रीची 1:30 वाजत आली होती. अरबी समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्याचा वेग वाढला होता. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सागर या शासकीय निवासस्थानाबाहेर तैनात असलेल्या पोलिसांनी पावसाच्या रिमझिमत्या थेंबांपासून वाचण्यासाठी आपले रेनकोट नीट सावरले. स्थळ होतं मुंबईच्या दक्षिण टोकाला असलेलं शिंदेंचे निवासस्थान. रात्रीचे 2 वाजले होते, पण तिथल्या एका दालनातील दिवे अजूनही मालवलेले नाहीत. खिडकीबाहेर अरबी समुद्राच्या लाटांचा आवाज येतोय, पण एकनाथ शिंदेंच्या मनात त्यापेक्षाही मोठं वादळ घोंगावतंय. समोर टेबलावर राज्यसभेच्या 7 जागांची यादी पडली आहे. दिल्लीच्या राजकीय वर्तुळात आणि महाराष्ट्राच्या माध्यमांमध्ये एकच चर्चा आहे: भाजप 6 जागा जिंकणार आणि 7वी जागा विरोधकांच्या पदरात पडणार. पण शिंदेंच्या नजरेत एक वेगळीच चमक आहे. शिंदे हे केवळ राजकारणी नाहीत, तर ते एक अत्यंत मुत्सद्दी रणनीतिकार आहेत. ज्यांना जगाने बंडखोर म्हणून पाहिलं, तेच शिंदे आता एका अशा महासत्तांतराची पायाभरणी करत आहेत ज्याने देशातील सर्वात मोठ्या पक्षाच्या पायाखालची जमीन सरकणार आहे. ही निवडणूक अजून झालेली नाही, पण मतदानाच्या दिवशी काय घडू शकतं याची एक थरारक शक्यता आत्ता समोर येतेय. शिंदेंनी आपल्या डायरीत 2 आकडे लिहिले आहेत: 57 आणि 20. हे केवळ आकडे नाहीत, तर भाजपला शह देणारा एक अस्त्र आहे. ज्या शिंदेंनी आजवर अनेक अपमान पचवले, ते आता किंगमेकरच्या भूमिकेत शिरून इतिहास बदलण्याच्या तयारीत आहेत. ही कथा आहे एका अशा अदृश्य युतीची जी राजकारणाच्या बंद दरबारात शिजत आहेत. एकनाथ शिंदेंची मुत्सद्दीगिरी समजून घेण्यासाठी त्यांच्या भूतकाळात डोकावावं लागेल. 2012 सालची ती मुंबई आणि ठाणे महापालिका निवडणूक. शिंदेंनी शिवसेनेसाठी रक्ताचं पाणी केलं होतं. शिवसेनेचा महापौर बसवण्यासाठी त्यांनी आपल्या सर्व नगरसेवकांना एका सुरक्षित जागी हलवलं होतं. रात्रीचा दिवस करून आकड्यांची जुळवाजुळव केली होती. त्यांना वाटलं होतं की त्यांच्या कष्टाचं फळ पक्षाला मिळेल. पण काय झालं? युतीत असूनही भाजपने आपली पावर वापरली आणि आपल्या नाकाखालून आपलाच महापौर बसवला. तो क्षण शिंदेंच्या मनात कायमचा कोरला गेला. त्यानंतरच्या काळातही शिंदेंना वारंवार आपली जागा दाखवून दिली गेली. सत्तेत महत्त्वाची खाती वाटताना असो किंवा नगरविकास खात्याचे निर्णय घेताना असो, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी शिंदेंना नेहमीच मर्यादा आखून दिल्या. दादांच्या निधनानंतर काल्पनिक संदर्भानुसार जवळचा नेता शिंदे, त्यांना वाटलं होतं की आता त्यांच्याकडेही काही महत्त्वाची सूत्रं येतील, पण तिथेही त्यांना डावलण्यात आलं. भाजपने त्यांना नेहमीच एक वापरण्यायोग्य साधन म्हणून पाहिलं, पण त्यांना हे माहीत नव्हतं की आनंद दिगेंच्या तालमीत तयार झालेला हा माणूस मेंढीचं कातडं पांघरून वाघाची शिकार करण्याची वाट पाहतोय. शिंदेंनी आपल्या डायरीत लिहून ठेवलं होतं: राजकारणात अहंकार नसावा तर लवचिकता असावी, आणि हीच लवचिकता आता भाजपला जड पडणार आहे. प्रोफेशनल मीडियामध्ये सध्या अशी चर्चा सुरू झाली आहे की मुंबईच्या राजकीय वातावरणात एक वेगळीच हालचाल जाणवती आहे. असे बोलले जात आहे की गेल्या काही रात्रींपासून वर्षा बंगल्यावरून काही गुप्त फोन कॉल्स मातोश्रीच्या दिशेने गेले आहेत. हे काल्पनिक वाटू शकतं, पण राजकारणात काहीच अशक्य नसतं. शिंदे साहेब हे कट्टर शिवसैनिक आहेत आणि उद्धव ठाकरे हे त्याच विचारधारेचे आहेत. जेव्हा भाजप दोन्ही शिवसेना संपवण्याचा प्रयत्न करताय, तेव्हा रक्ताला साथ देताय असा एक संदेश शिंदेंनी गुप्तपणे पोहोचवले असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येतेय. कल्पना करा, एका रात्री नरिमन पॉइंटच्या एका निर्जन इमारतीत 2 गाड्या थांबतात. एकीमधून शिंदेंचा सर्वात विश्वासू शिलेदार उतरतो आणि दुसरीमधून उद्धव ठाकरेंचा दूत. तिथे जे ठरतं तेच राज्यसभेचा निकाल बदलणार असतं. आम्ही 57 आहोत, तुम्ही 20 आहात. एकत्र आलो तर कोणासमोरही कटोरा धरण्याची गरज नाही.
हा तो मास्टर स्ट्रोक होता. शिंदेंनी भाजपच्या मोठ्या नेत्यांना, ज्यांना महाराष्ट्राचे चाणक्य म्हटले जाते, त्यांना पूर्णपणे अंधारात ठेवून हा डाव आखला आहे. दिल्लीच्या नेत्यांना वाटतंय की राज्यसभेत शरद पवार जाणार आणि महाविकास आघाडीत फूट पडणार. पण खरी फूट तर महायुतीच्या पायात शिंदे पाडत आहेत. शिंदेंच्या रणनीतीचा एक भाग म्हणजे विचलित करणे. त्यांनी मुद्दाम अशी हवा तयार केली की ते भाजपशी पूर्णपणे एकनिष्ठ आहेत. कल्याण डोंबिवली निवडणुकीच्या वेळी त्यांनी असंच केलं होतं. भाजपला वाटलं ते सोबत आहेत, पण ऐनवेळी शिंदेंनी अशा चाली खेळल्या की भाजपला माघार घ्यावी लागली. आताही राज्यसभेच्या निवडणुकीच्या आदल्या दिवशी शिंदे भाजपच्या दिग्गज नेत्यांसोबत जेवण करतील, हसून गप्पा मारतील, पण त्यांच्या खिशात 77 आमदारांचा भेरीप असेल, अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे. शिंदेंनी आपल्या प्रत्येक आमदाराला वैयक्तिक स्तरावर विश्वासात घेतला आहे. भाजप आपल्याला संपवेल त्यापेक्षा आपली शिवसेना टिकवा हा भावनिक मुद्दा त्यांनी वापरला आहे. मुख्यमंत्री पदावर असूनही त्यांना जे स्वातंत्र्य हवं होतं ते भाजपने कधीच दिलं नाही. उलट त्यांच्या प्रत्येक निर्णयावर वरच्या नेत्यांचा वॉच असायचा. शिंदेंनी हे ओळखून घेतलं होतं की जर आज आपण भाजपला शह दिला नाही तर उद्या आपलं अस्तित्व उरणार नाही. सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकवण्यासाठी त्यांनी अत्यंत गुप्तपणे ऑपरेशन सत्या राबवण्यास सुरुवात केली आहे. मतदानाचा दिवस उजाडतो. विधान भवनाच्या पायऱ्यांवर नेहमीप्रमाणे मीडियाचे कॅमेरे सज्ज आहेत. भाजपचे नेते विजयाची खूण दाखवत आत प्रवेश करत आहेत. पण शिंदेंच्या चेहऱ्यावरचं हसू काहीतरी वेगळंच सांगत आहे. मतदानाला सुरुवात होते. शिंदेंचे आमदार एकामागून एक आत जातात. प्रत्येकाच्या हातात मतपत्रिका आहे, पण मनात शिंदेंचा आदेश. आतमध्ये काय घडतं हे कोणालाच कळत नाहीये, पण बाहेर अशी चर्चा सुरू झाली आहे की काहीतरी अघटित घडतंय. भाजपच्या मुख्य रणनीतिकारांच्या मोबाईलवर सतत मेसेज येत आहेत. त्यांच्या पायाखालची जमीन तेव्हा सरकते जेव्हा त्यांना कळतं की अपक्ष आणि लहान पक्षांची मतं जी त्यांच्या खिशात होती ती आता शिंदेंच्या आदेशावर चालतायत. ही निवडणूक अजून झालेली नाही, पण त्या दिवशीचं वातावरण असं असेल की जणू काही महाराष्ट्राच्या सत्तेचा नवा अध्याय लिहिला जातोय. शिंदेंनी मेंढीचा कातडं फेकून देऊन वाघाची डरकाळी फोडली असेल. ज्या नेत्याला भाजप महाराष्ट्राचं चाणक्य मानतं त्याच नेत्याला शिंदेंनी त्यांच्याच खेळात हरवण्याची शक्यता आहे. भाजपला वाटलं होतं की शिंदेंनी त्यांनी आपल्या धाकात ठेवलाय, पण शिंदेंनी दाखवून दिलं की बाळासाहेबांच्या तालमीत तयार झालेला शिवसैनिक हा कोणाचीही गुलामगिरी पत्करत नाही. सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे असे शब्द जेव्हा टीव्हीवर झलकतील तेव्हा शिंदेंचा मुत्सद्दीपणा संपूर्ण देशाला कळेल. शिंदेंनी जुन्या खात्यांच्या वाटपाचा बदला घेतला असेल. महापौरांच्या निवडीवेळी झालेल्या अपमानाचा हिशोब चुकता केला असेल. त्यांनी असा डाव टाकला असेल की भाजपला आता पुढचे 6 महिने फक्त आत्मचिंतनच करावं लागेल. ही केवळ राज्यसभेची जागा नसेल तर ती शिंदेंची स्वातंत्र्य घोषणा असेल. या संपूर्ण राजकीय थ्रिलरचा सगळ्यात मोठा तो आकड्यांचा खेळ. राजकारणात सध्या फक्त 7व्या जागेची चर्चा आहे, पण शिंदेंनी जे गणित मांडलंय ते कोणाच्याही ध्यानीमनी नाही. एकनाथ शिंदे यांच्याकडे सध्या अधिकृतपणे 57 आमदारांचे संख्याबळ आहे. दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे 20 निष्ठावान आमदार आहेत. या दोन्ही शिवसेना गटांची बेरीज केली तर ती 77 इतकी होते. राज्यसभेच्या एका जागेसाठी विजयाचा कोटा साधारण 37 मतांचा असतो. 37 अधिक 37 बरोबर 74. याचाच अर्थ असा की जर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गुप्तपणे एकत्र आले, जशी दाट शक्यता वर्तवण्यात येते आहे, तर ते भाजप किंवा काँग्रेसच्या मदतीशिवाय 2 राज्यसभा खासदार स्वतःच्या बळावर निवडून आणू शकतात. ही ती ताकद आहे ज्यांनी भाजपला घाम फुटलाय. निवडणुकीच्या दिवशी शिंदेंचा हा 57 अधिक 20चा फॉर्म्युला यशस्वी झाला तर महाराष्ट्राच्या राजकारणात शिंदेंचं नाव एका महामुत्सद्दी नेत्याच्या रूपात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल. ही निवडणूक केवळ संख्याबळाची नाही तर ती शिंदेंनी टाकलेल्या त्या गुपित दावाची आहे ज्याने सत्तेच्या सारीपाटावर भाजपला शह दिला आहे. तर मित्रांनो, आत्तापर्यंत आपण या राजकीय घडामोडींचा एक थरार पाहिला, पण हा व्हिडिओ थांबवण्यापूर्वी एक गोष्ट स्पष्ट करणं खूप गरजेचं आहे. हे जे काही विश्लेषण आपण आत्ता पाहिलं हे सर्व सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आधारित एक शक्यता आहे. राजकारणात जसं दिसतं तसं नसतं आणि जे असतं ते सहजासहजी दिसत नसतं. एकनाथ शिंदेसाहेब असोत किंवा उद्धव ठाकरे साहेब, महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही घडू शकतं. हे आपल्या आपण 2-3 वर्षापासूनच अनुभवलं आहे. त्यामुळे जे काही सत्यात्राडीचे गणित आपण मांडलंय की हे राजकीय तर्क शक्य आहे, हे असेच घडेल की नाही येणारा काळच ठरवेल. पण जर असं घडलं तर महाराष्ट्राच्या इतिहासातला हा सर्वात मोठा भूकंप असेल ह्यात शंका नाही. आता विचार करा, ज्यांच्याकडे सत्तेच्या चाव्या आहेत ते खरंच इतके सहजाजी आपला गड सोडू देतील का, की पडद्यामागे काहीतरी वेगळं शिजतंय. राजकारणात कधी मैत्री होते आणि कधी मैत्री तरी निर्माण होते. हे ओळखणं मोठमोठ्या चाणक्यांनाही कठीण जातं. शिंदेंचा हा गुप्तदाव खरंच यशस्वी होतोय का, की हा फक्त एक वावटळ ठरेल? आता मला तुमचं मत जाणून घ्यायचंय. तुम्हाला काय वाटतं? खरं शिंदेसाहेब असा धडधड निर्णय घेऊ शकतात का? रक्ताला साथ देतं या भावनेतून दोन्ही शिवसेना पुन्हा एकदा गुप्तपणे एकत्र येण्याची शक्यता तुम्हाला वाटते का, की भाजप तुम्हाला एकदा आपलं वर्चस्व सिद्ध करेल? तुमची मते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण तुमचा एक कमेंट या विषयावर चर्चेला नवी दिशा देऊ शकते. तुम्हाला काय वाटतं, या खेळातला खरा किंगमेकर कोण ठरणार?
एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस की शरद पवार? तुमच्या कमेंट्स वाचण्यासाठी मी उत्सुक आहे. शेवटी एवढंच म्हणेन की हा व्हिडिओ आम्ही केवळ राजकीय विश्लेषणाच्या हेतूने आणि समोर येणाऱ्या शक्यतेच्या आधारे बनवलेला आहे. कोणत्याही पक्षाची बदनामी करण्याचा किंवा अफवा पसरवण्याचा चॅनलचा कोणताही उद्देश नाही. लोकशाहीमध्ये चर्चा होणं गरजेचं असतं आणि ही केवळ एक राजकीय चर्चा आहे. जर तुम्हाला विश्लेषण आणि शक्यता पटली असेल किंवा विचार करायला लावणारी वाटली असेल तर हा व्हिडिओ आपल्या मित्रांना आणि राजकीय ग्रुपवर नक्की शेअर करा. पाहुयात महाराष्ट्राला जनतेला याबद्दल काय वाटतं. अशाच नवनवीन आणि सखोल राजकीय अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच धडाकेबाज विषयावर चर्चा करण्यासाठी. तोपर्यंत पाहत रहा बोल मंडळी न्यूज. धन्यवाद.